नेक्सॉन आणि पंच लॉन्च करून सब 4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले मजबूतीने पाय रोवल्यानंतर टाटा मोटर्स, ह्युंडाई आणि मारुती या तगड्या खेळाडूंना चितपट करण्यासाठी सज्ज आहे. नेक्सॉन आणि हॅरियर मधील गॅप भरून काढण्यासाठी टाटा मोटर्स लॉन्च करणार आहे त्यांची पहिली कॉम्पॅक्ट एसयूव्ही कर्व. इलेक्ट्रिक, डिझेल आणि पेट्रोल अशा पर्यायांमध्ये ही क्रॉसओव्हर प्रकारची गाडी लॉन्च होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये गाडीचे इंजिन, डिझाइन, फीचर्स, किंमत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मराठीमध्ये मिळणार आहे. हाय हॅलो राम, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी. मंडळी, तुमचा माझ्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद येतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण खूप जण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. जर मराठी कंटेंटला वर न्यायचा असेल तर नंबर मॅटर करता, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ यूट्यूब अल्गोरिदमला आवडावा यासाठी लाईक करा किंवा डिसलाईक करा किंवा एक छोटीशी कमेंट तुम्ही करू शकता. टाटा कर्वच्या डायमेन्शन्स बद्दल बोलायचे झाल्यास एसयूव्हीची लांबी 4308 mm, रुंदी 1810 mm आणि उंची 1630 mm आहे. व्हील बेस 2560 mm आहे आणि 422 लिटरचा बूट स्पेस या गाडीमध्ये मिळतो. क्रेटा फेसलिफ्टच्या तुलनेत कर्व लांबीने 22 mm कमी आहे. व्हील बेसची तुलना केली तर सुमारे 50 mm ने छोटे आहेत आणि फक्त 5 mm ने उंची कमी आहे. तथापि टाटा कर्व क्रेटापेक्षा 20 mm ने रुंद आहे. आता बघूया गाडीचे इंजिन स्पेसिफिकेशन्स. टाटा कर्वमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल रेवटॉन इंजिन दिले जाईल, जे 88.2 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. दुसरे 1.5 लिटर टर्बोचार्ज रेवटॉर्क डिझेल इंजिन दिले जाईल. ही मशीन 113 bhp आणि 260 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही इंजिन सध्या नेक्सॉनमध्ये दिले जात आहेत. यामध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल पर्याय देखील दिला जाईल. 168 bhp आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते. सर्व इंजिन पर्यायात ऑटो आणि मॅन्युअल गिअरबॉक्सचा ऑप्शन उपलब्ध असेल. टाटा मोटर्सने प्रेस रिलीजमध्ये डिझेल इंजिनसाठी फक्त 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मेन्शन केलेला आहे, पण लॉन्च करतेवेळी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील दिले जाऊ शकते अशी आपण अपेक्षा करू शकतो. जसं की तुम्हाला ठाऊक असेल, कर्वचे इलेक्ट्रिक व्हर्जन सुद्धा लॉन्च होणार आहे. कर्व ईव्ही टाटा मोटर्सच्या नव्या ॲक्टिव्ह म्हणजेच act.ev या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि यामध्ये 50 kWh बॅटरी पॅक दिला जाईल, ज्यामुळे 500 किलोमीटरची प्रतिचार्ज क्लेम रेंज मिळू शकते. मोटरबाबत माहिती सध्या उपलब्ध नाही, पण जनरेशन 2 ची मोटर याच्यामध्ये दिले जाईल हे नक्की. तुम्हाला ठाऊक असेल तर कृपया कॉमेंटमध्ये सांगा की गाडीमध्ये किती मोटर जी आहे ती दिली जाणार आहे. आता बघूयात टाटा कर्वची डिझाईन कशी आहे. कर्वचे फायनल प्रोडक्शन व्हर्जन भारत मोबिलिटी एक्सपो 2024 मध्ये दाखवण्यात आलेले आहे. ही गाडी संपूर्ण बाजूने स्पोर्टी आहे. कर्व समोरून नेक्सॉन आणि हॅरियरचे कॉम्बिनेशन दिसते. ग्रिल आणि त्याच्या बाजूचे डिझाईन पॅटर्न्स, हेडलॅम्प, फॉग लॅम्प, कनेक्टेड LED बार्स हे सर्व फीचर्स हॅरियर या एसयूव्हीशी तंतोतंत जुळते आहेत. आणि इंडिकेटर्स, बंपरचा खालचा भाग इतकेच काय तर पाठीमागचा भाग सुद्धा नेक्सॉनशी तंतोतंत जुळतो आहे. पण टेल लॅम्प मात्र इथे वेगळ्या देण्यात आलेले आहेत, पातळ इथे ठेवण्यात आलेले आहेत. साइड प्रोफाईल पारंपरिक डिझाईन पॅटर्नला फॉलो करत नाही. सरळ शार्प लाईन्स आणि मेटल बेंड्स यामुळे नवीन शैली या गाडीच्या बाजूने आपल्याला बघायला मिळते. जाड बॉडी क्लॅडिंग, चौकोनी डिझाईनचे व्हील आर्च यामुळे गाडी नेक्सॉनपेक्षा अग्रेसिव्ह दिसते. सांडशीच्या आकाराचे 18 इंच मोठे ड्युअल टोन अलॉय व्हील्स गाडीचे अधिमूल्य वाढवते, म्हणजे प्रीमियमनेस वाढवते. लोअर व्हेरियंटमध्ये 17 इंच टायर इथे दिले जाऊ शकतात. गाडीच्या इतर डिटेल्सवर नजर टाकली तर खिडक्यांना असलेली क्रोम आउटलाईन, स्लोपिंग रूफ लाईन, फ्लश टाईप डोर हँडल्स यामुळे नवीन काहीतरी या गाडीमध्ये ॲड झालेलं आहे हे लक्षात येतं. गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्स सध्या आकड्यात सांगता येणार नाही, पण नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी यांच्यापेक्षाही जास्त या गाडीमध्ये ग्राउंड क्लिअरन्स देण्यात येणार आहे. हे फोटोमधनं तुम्ही अंदाज लावू शकता. आता बघूयात गाडीचे फीचर्स. लॉन्च केल्यावर कर्वमध्ये नेक्सॉन प्रमाणे 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन हर्मन JBL स्पीकरसह येण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, त्याचबरोबर 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर क्लस्टर दिले जाण्याची अपेक्षा आहे. कारच्या आत अपेक्षित असलेले इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मोठा पॅनोरामिक सनरूफ याचा समावेश केलेला असेल. मध्यभागी प्रकाशित लोगोसह 2 स्पोक स्टेअरिंग व्हील, वायरलेस चार्जिंग पॅड, हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, रिअर AC व्हेंट्स आणि ADAS यांसारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. या गाडीमध्ये ADAS कॅमेरा बेस दिले जाऊ शकते. आता बघूयात लॉन्च आणि किंमत. टाटा मोटर्सने कर्व लॉन्च होणार असल्याचे प्रेस रिलीज केलेले आहे, त्यामुळे गाडी लॉन्च होणार याबाबत तर काही शंकाच नाही. राहिली गोष्ट लॉन्च मंथची, तर ही गाडी 2024च्या सेकंड क्वार्टरमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून 2024च्या दरम्यान ही गाडी तुम्हाला बघायला मिळू शकते. गाडीची किंमत रिव्हील झालेली नाही,
पण अपेक्षा आहे की रेंज नेक्सॉनपेक्षा जास्त आणि हॅरियरपेक्षा कमी असेल प्राइसची रेंज. राहिली चर्चा EV कर्वची, तर ही गाडी MG ZS EVशी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे 25 ते 26 लाखांच्या आसपास गाडीची ऑन रोड EVची किंमत असण्याची अपेक्षा आहे. गाडीची डिटेलमध्ये माहिती उपलब्ध झाली की व्हिडिओ मराठीत येईलच, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.